राज ठाकरे मराठी दिलाचा राजा. महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते मतांनी ओळखले जातात, काही भाषणांनी, पण काही नेते त्यांच्या शैलीने, आवाजाने आणि वादळासारख्या प्रभावाने ओळखले जातात. अशाच व्यक्तिमत्वाचं नाव आहे राज श्रीकांत ठाकरे. आज आपण त्यांचा प्रवास, त्यांचे विचार आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील भूमिका समजून घेऊ. वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी. राज ठाकरे यांचा जन्म 14 जून 1968 रोजी मुंबईत झाला. ते शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांचे पुतणे आहेत. त्यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते, तर आई मधुवंती ठाकरे या बाळ ठाकरे यांच्या पत्नी मीना ठाकरे यांच्या भगिनी होत्या. राज यांचं बालपण मुंबईच्या दादरमध्ये गेलं. त्यांचं शिक्षण बालमोहन विद्यालयात आणि पुढे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये झालं. त्यांची कलात्मक बाजू. राज ठाकरे हे केवळ राजकारणी नाहीत, ते व्यंगचित्रकारही आहेत. वॉल्ट डिझनी त्यांचं प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसते तर कार्टून, चित्रपट निर्मिती किंवा फोटोग्राफीमध्ये काम केलं असतं, असं ते अनेकदा म्हणतात. ही कलात्मक दृष्टी त्यांच्या राजकीय भाषणांमध्ये, पोस्टर्समध्ये आणि प्रचार शैलीतही दिसते. शिवसेनेतील सुरुवात. ठाकरे घराण्यात वाढल्यामुळे राजकारण त्यांच्यासाठी नवं नव्हतं. त्यांनी शिवसेनेतूनच राजकीय कारकीर्द सुरू केली. तरुण कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यात राज ठाकरे यांचा मोठा वाटा मानला जातो. मात्र 2006 मध्ये अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी शिवसेना सोडली आणि या क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. पक्षाची विचारधारा मुख्यतः 3 गोष्टींवर केंद्रित होती: महाराष्ट्र, मराठी भाषा, सांस्कृतिक अस्मिता. त्यांच्या सभांमध्ये विकास, शहरी प्रश्न आणि स्थानिक रोजगार यावर भर दिसत होता. वादग्रस्त टप्पा. 2008 मध्ये राज ठाकरे यांनी मुंबईत येणाऱ्या मोठ्या स्थलांतरावर टीका केली. त्यांनी येणारे लोंढे हा शब्द वापरला, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या काळात मनसे आणि इतर पक्षांमध्ये संघर्ष झाला, दंगली घडल्या आणि राज ठाकरे यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. समर्थकांनी त्यांना मराठी अस्मितेचा रक्षक मानलं, तर टीकाकारांनी त्यांच्या भूमिकेला विभाजनकारी म्हटलं. हा टप्पा आजही महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. राजकीय प्रभाव. वाद असूनही एक गोष्ट नाकारता येत नाही, ती म्हणजे राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी भाषा दिली. त्यांनी शहरी प्रश्न, मराठी रोजगार आणि स्थानिक ओळख यांना केंद्रस्थानी आणलं. त्यांच्या सभांना होणारी गर्दी आणि सोशल मीडियावरील चर्चा त्यांच्या प्रभावाची साक्ष देतात. आजची स्थिती. आज राज ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष आहेत. पक्ष सत्तेत नसला तरी त्यांच्या वक्तव्यांना, भूमिकांना आणि इशाऱ्यांना महत्त्व दिलं जातं. राज ठाकरे म्हणजे केवळ राजकारणी नाहीत, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय चर्चेचा अविभाज्य भाग आहेत. तुमच्या मते राज ठाकरे यांचं महाराष्ट्रासाठी सर्वात मोठं योगदान कोणतं, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.